तसेच भाव्यातील प्रीतम घाग यांचा सुद्धा आमच्या मंडळाकडून छोटस सन्मान करत आहोत, त्याचा तरी स्वीकार करायचा आहे. प्रीतम घाग. चालू सामना चिंचमाता बोर्ली पंचतान विरुद्ध शीतलादेवी बोर्ली पंचतान. आणि यानंतर होणारा सामना कालभैरव कालसुरी विरुद्ध आई जाखमाता शिस्ते. चालू सामना संपताच आपला संघ गणवेशासह क्रीडांगणावर हजर राहायचा आहे. तसेच आमच्या गावातील एक उत्कृष्ट पारायणकार तसेच श्री स्वामी समर्थ मठचे पुजारी अरुणजी चव्हाण यांचा सुद्धा आमच्या मंडळाकडून छोटंसं सन्मान करत आहोत, त्याचा तरी स्वीकार करायचा आहे. अरुणजी चव्हाण यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे सदस्य प्रतीक धुमाळ, हे त्याचा सन्मान करतील, त्याचा तरी स्वीकार करायचा आहे. आमच्या गावात जेव्हा कधी ग्रंथ वाचन असतं तेव्हा त्यांचा मला सहकार्य असतो असे अरुण चव्हाण. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. कृपया मी तर असा हा सामना पाहूया. 7 जणांच्या रणक्षेत्रात आणि 2च गुण पटकावलेला आहे त्यांनी. त्याला प्रत्युत्तर ज्याच्या वारंवार चढाई अतिशय उंच अशी हनुमान उडी मारून त्याने एका गड्याचा बळी घेतलेला आहे, त्याला प्रत्युत्तर. शीतलादेवी संघाचा हा नामवंत खेळाडू शांतराव आमचे पंच हे सक्षम आहेत, काही गडबड करू नका. चालू सामना शीतलादेवी बोर्ली पंचतान आणि चिंचमाता बोर्ली पंचतान. पाहूया. अतिशय सुंदर असा हा खेळ. विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालून सांगता येत नाही. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल. त्याच्या वारंवार चढाया होतात असा हात ऋतिक, ज्यांनी मागे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूचे मानकरी ठरलेत असा हा ऋतिक. अतिशय सुंदर हाताने गडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आणि सफल अशी त्यांची चढाई. आपल्या संघात 1 गुणाचा साठा करून दिला त्यांनी, त्याला प्रत्युत्तर. मारी
मंचाच्या वारंवार चढया आवाज येत नाही चालू सामना आणि त्याची उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बाद. चला चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना आई जागमता शिस्ते विरुद्ध काल भैरव कालसोरी या दोन्ही संघाच्या कर्णधार सूचना आहे. आपला संघ गणवेशासह क्रीडांगणावर हजर करायचा आहे. अतिशय सुंदर कृती पडवेकरच पाहिजे आमचा कवला पाहिजे. बोल चालू आहे राऊंड चालू आहे. चालू सामना शीतलादेवी बोरली पंचतान विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतान. ऋतिक 3 विरुद्ध 1. कृपया बाहेरून कोणी काही कमेंट्स करू नका. कृपया त्या कोपऱ्यामध्ये आमच्या काही मुली या स्पर्धा पाहतात. कृपया त्यांनी या इकडे समोर यायचं आहे, स्टेजच्याकडे यायचं आहे. सध्या हा सामना तिथून पहा तुम्ही, नंतर इकडे यायचा तुम्ही. कृपया हे जे बांबू आहे ते बांबूवर उभं राहणार त्यांनी कृपया खाली उतरा. वर लाईट आहेत, कृपया जर लाईट घेतली तर पूर्ण सामना आपला थांबावा लागेल. कृपया बांबूवर अजिबात कोणी चढू नका. त्या बांबूला सपोर्ट लाईट आहेत.
शेवटचे हे होतं मी हॅलो कडा करे सार्थक सामना संपायला शेवटची 5 मिनिट. चिंचमाता 17 शीतलादेवी 8 असा हा गुणफलक. पाहूया 3 विरुद्ध 1. 3 त्रिकोणामध्ये सापडलेला असा हा पण अतिशय चलाक अशी त्यांची चढाई आणि त्यांनी एका गाड्याचा बळी घेऊन आपला स्तंभ टाकल. त्याला प्रत्युत्तर पाहूया. शीतलादेवी संघाचा हा खेळाडू आपल्या संघ काही गुणांच्या पिछाडीवर आहे याची जाणीव घेऊन लातेने गडी मारण्याचा प्रयत्न पण त्यांना सफल. एक गाड्याचा बळी घेऊन आपल्या स्तंभ सुरू दाखल. पुन्हा एकदा ऋतिक 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल ऑन. पाहूया ज्यांच्या वारंवार चढाया आणि त्या चढाया सुद्धा सफल आपल्या संघाला विजयाच्या शिखरावर नेऊन सोडला असा हा ऋतिक. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुहास पांडुरंग पाटील यांच्याकडून आमच्या मंडळास 501 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. चालू सामना चिंचमाता बोर्डली पंचायत विरुद्ध शीतलादेवी बोर्डली पंचायत आणि हा सामना संपल्यानंतर होणारा सामना कालभैरव कालचुरी विरुद्ध आई जागबादा शिस्ते. तुम्हाला हा तिसरा पुकार आहे. बोनस प्लस पॉइंट ची नोंद घ्यायची आहे. चालू सामना चिंचमाता बोर्डली पंचायत विरुद्ध शीतलादेवी बोर्डली पंचायत. कृपया माझी प्रेक्षकांना विनंती असेल की थोडंसं आपण मागे व्हायचं आहे. तिथे खेळाडूंना बसण्यासाठी थोडी जागा ठेवायची आहे. सहकार्य करा आपण. ऋतिक ज्याच्या वारंवार चढाया असा हा ऋतिक.
सामना संपायला शेवटची 3 मिनिट. पाहूया अतिशय सुंदर गडी कशासाठी पहा या विचारात आपल्या संघाला कसा गुण मिळेल ह्या ईर्षेने उतरलेला हा 6 नंबरचा झी खेळाडू लातेने कडे मारण्याचा प्रयत्न पण असफल आणि रिकामाचं मागे परतले. त्याला प्रत्युत्तर डू अँड डाय. आणि थर्ड आमचे लेखनिकदार अतिशय तेज आहेत, त्यांचा बारीक लक्ष आहे, त्याच्यामुळे अतिशय सुंदर अशी चढाई. काय त्यांचा फुटरश एकदम जबरदस्त. अतिशय वाऱ्याच्या वेगाने आपल्या प्रतिस्पर्धीला आउट करून आपल्या तंबूत दाखल होतात असा हा ऋतिक. अतिशय सुंदर अशी चढाई त्याची. आपल्या संघाला हा जो गुणांचा साठा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. चला काल भैरव कालसुरी आणि आई जाकमध्ये शिस्ते आपण तयार राहायचं आहे. काही क्षणातच हा सामना संपणार आहे, त्यामुळे आपण खेळाच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आमच्या गावचे